न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार लोकसभा निवडणूक 2024 या अनुषंगाने एकूण 9 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती। दिनांक 26 मार्च 2024 रोजी उर्से टोल नाकाजवळ मावळ लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी लावण्यात आलेले नाकाबंदी दरम्यान शिरगाव पोलीस स्टेशनचे PSI शेख आणि त्यांची टीम मार्फत वाहनाचे तपासणी करत असताना एक महिंद्रा स्कॉर्पिओ गाडीची तपासणीमध्ये 50 लाख रुपये रोख रक्कम मिळून आली असून त्याबाबत संबंधित व्यक्तीकडून त्याबाबत योग्य ते खुलासा करता आला नाही। या वास्तव सदरचे रक्कम शिरगाव पोलीस ठाण्यामार्फत जप्त करण्यात आली असून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। संबंधित रक्कम ही कोणाची आहे, कुठून आणली आहे, एवढी रक्कम कुठे चालवली आहे आणि कुणाला देण्यासाठी चालवली होती याचा खुलासा अद्याप संबंधित व्यक्तीकडून झाला नाही। त्यामुळे पोलिसांनी संबंधित व्यक्तीला आणि गाडी हे जप्त करण्यात आले आहे। तरी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत उपायुक्त बांगर साहेब यांच्या आणि त्यांच्या टीमचे मोठी धडाकेबाज कारवाई मानण्यात येते आहे। संपूर्ण पिंपरी चिंचवड आयुक्तालयामधील पोलीस कर्मचाऱ्यांचं तसेच शिरगाव पोलिसांचं कौतुक करण्यात येत आहे, कारण निवडणुकीच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदीच्या सुरुवातीलाच एवढा मोठी रक्कम सापडली जात असून इलेक्शनला बराच कालावधी आहे आणि आणखीन किती रक्कम पोलिसांना सापडू शकते। त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त चोबे साहेब तसेच DCP बांगर साहेब या सर्वांचे तसेच DCP या सर्वांचे आणि शिरगाव पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर उर्से टोल नाक्यावर 50 लाखांची रोकड शिरगाव पोलिसांनी जप्त केली आहे। नाकाबंदी दरम्यान हे पोलिसांचे सर्वात मोठं यश आहे। न्यूज महाराष्ट्र K9 साठी प्रतिनिधी स्वप्नील कांबळे, पिंपरी चिंचवड। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।